यानंतर पुढची बातमी पाहूया। भोंदू अशोक खरातच्या अडचणीमध्ये आणखी वाढ झाली आहे। नाशिकच्या सिन्नर पोलीस ठाण्यामध्ये खरात विरोधामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे। जगदंबा ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेमध्ये तक्रारदाराच्या नावावर 32 बनावट खाती होती आणि या बनावट खात्यांमधून 57,90,000ची फसवणूक करण्यात आली आहे। अशोक खरातसह पतसंस्थेच्या संचालक मंडळावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे। भोंदू खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर ईडीकडून तात्पुरती टाच येण्याची शक्यता सूत्रांनी दिलेली आहे। आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामध्ये ईडीकडून कारवाईला वेग आल्याचं दिसतंय। ईडीकडून संबंधित मालमत्तांची तपशीलवार छाननी सुरू आहे आणि संशयित व्यवहारांमुळे कोट्यवधींची संपत्ती अडचणीत आली आहे। बोगस गुंतवणूक, फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंग याबाबत अद्याप तपास सुरू आहे। विविध ठिकाणी छापे टाकून महत्त्वाची कागदपत्रे देखील जप्त करण्यात आलेले आहेत। काही ठिकाणी तपास देखील सुरू आहे। संबंधित बँक व्यवहार आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी केली जात आहे, तर काही बँक खातं देखील यामध्ये तपासणीसाठी घेण्यात आलेले आहेत। तर इतर काही सहकाऱ्यांची देखील तपास यंत्रणांकडून झाडाझडती घेतली जात आहेत, ते देखील आता रडारवर आलेले आहेत। पुढील काही दिवसांमध्ये मोठ्या कारवाईची शक्यता वर्तवली जात आहे। भोंदू अशोक खरातचं ठाणे कनेक्शन समोर आलं आहे। ठाण्यातील एक माजी अधिकारी अशोक खरातच्या संपर्कात होता असं उघड झालं। महेश अहेर असं या वादग्रस्त अधिकाऱ्याचं नाव आहे। महेश अहेर हा अशोक खरातचा भक्त होता। महेश अहेरनं ठाणे पालिकेतील एका लिपिक महिलेला अशोक खरातकडे नेलं होतं। महेश अहेर यानं त्या महिलेला अशोक खरातच्या नाशिक इथल्या ओकस कार्यालयामध्ये नेलं होतं। महिलेच्या इच्छेविरोधामध्ये महेश अहेर आणि अशोक खरातनं त्या महिलेवरून लिंबू फिरवला आणि तिला मोती हा खडा घालायला दिला। या प्रकरणामध्ये कासारवडवली इथं गुन्हा दाखल झालेला आहे। पुढील तपास ठाणे क्राईम ब्रांच करत आहे।